राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. नांदेडची कन्या एमपीएससीत प्रथम. नांदेडमध्ये मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन व कृषी प्रदर्शनाचे आयोजन. देगलूर येथे ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल. प्रशासनाची झोप काही उडेना. विष्णुपुरी जलाशयातून बेसुमार पाणी उपसा सुरूच. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेडची रहिवासी अवधूत लाभसेटवार यांची मुलगी डॉक्टर वनश्री हिने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली व मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मानही मिळवला. सध्या गटविकास अधिकारी म्हणून वाशिममध्ये कार्यरत असलेली डॉक्टर वनश्री लाभसेटवार या मूळच्या नांदेडच्याच असून त्यांचे कुटुंबीय आजही नांदेडमध्येच राहतात. आता त्या उपजिल्हाधिकारी म्हणून आपली सेवा प्रदान करतील. त्यांच्या या यशाचे नांदेडचे विविध सामाजिक संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती यांनी अभिनंदन केले आहे. नमस्कार लाईव्ह परिवाराकडूनही त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा. नांदेडमध्ये दिनांक 12 एप्रिल रोजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व माननीय प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा पातळीवरील शेतकरी साहित्य संमेलन तसेच याला जोडूनच भव्य असे कृषी प्रदर्शनही आयोजित केले आहे. सदर कार्यक्रम शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये सकाळी 10 वाजता पार पडेल. याच वेळी कैलास एसगे यांनी संपादन केलेले हाक शिवरायाची हा विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. यात दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कारणे व उपाय या विषयावर चर्चासत्र होणार असून प्रसिद्ध विचारवंत व लेखक प्राध्यापक अहमद हमीद हे मार्गदर्शन करणार आहेत. तर दुपारच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, साहित्यिक व प्रसार माध्यमे, नागरिक समाजाची जबाबदारी व सहभाग डॉक्टर प्राध्यापक देसरडा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हा कार्यक्रम भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. कार्यक्रमात सर्व आजी माजी सर्व आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार हेमंत पाटील यांची निवड झाली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 56 94 23 78 54 56 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत देगलूर येथे वाणिज्य व विज्ञान विद्यार्थ्याचे सत्र परीक्षेचे केंद्र अचानक बदलल्याने विद्यार्थ्यात गोंधळ उडाला. सदरील परीक्षेचे हॉल तिकीट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नेले आणि अभ्यासही सुरू केला आणि अचानक परीक्षेच्या वेळी देगलूर येथील महाविद्यालयाने कोणतीही सूचना न देता शुद्धीपत्रक काढून प्रशासकीय अडचण दाखवत परीक्षा केंद्र धुंडा महाराज महाविद्यालय येथे केले. त्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यात एकच खळबळ उडाली आणि महाविद्यालयाचे सचिव साई गंधप्पर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांना लेखी निवेदन देण्याचे तयार केले व आपली अडचण निवेदनातून मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उडवूनही विष्णुपुरी जलाशयातून बेसुमार पाणी उपसा सुरूच आहे. यावर्षी विष्णुपुरी जलाशय 100% भरला होता. यामुळे उन्हाळ्यात पाण्याची अडचण होणार नाही असा सुस्कारा जनतेने सोडला. परंतु बेफिकर वृत्तीने प्रशासक अभियंता यांनी नीट लक्ष दिले नाही. धरणाचा तुटलेल्या दरवाजातून प्रचंड पाण्याची गळती सुरूच होती. त्यानंतर धरण लाभ क्षेत्रातील व धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अनिर्बंधपणे पाण्याचा उपसा सुरूच ठेवला. जिल्हाधिकारी व महानगरपालिका त्यानंतर झोपेतून जागे होऊन या गावातील रोहित्रे काढून टाकण्यासाठी महावितरणालाही साकडे घातले. पण जिल्हाधिकाऱ्यांचा कुठलाच वचक नसल्याने महावितरण कर्मचारी व शेतकरी यांच्या युतीने सर्व प्रयत्न हाणून पाडले. तसेच 4 विविध गस्ती पथकाची स्थापना झाली, परंतु तेही सरकारी खात्याचेच असल्याने काही चाललं नाही असे चित्र समोर आले आहे. जसे जसे ऊन वाढत आहे तसे तसे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे आणि हातातले पाणी असे वाया जाताना जनतेला पाहावे लागत आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. गुमान साहित्य संमेलनाचे सूप वाजले. प्रल्हाद भगवानराव पावडे या युवकाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू. रायसोनी बँकेच्या संचालकांना अटक. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 10 एप्रिलपर्यंत अनुदान वाटप. इंदू मिलच्या जागेत आंबेडकरांचे स्मारक होण्याचा मार्ग मोकळा. आजचे वाढदिवस. राज सोळवे, विजय जाधव, श्रीकांत घोनसे, प्रल्हाद कदम, प्रभू पाटील, किरण कुलकर्णी, विनायक देशमुख, दिलीप वेंगसरकर, नीलकंठ खाडिलकर, प्रवीण दवणे, भारतकुमार राऊत, कृष्णराज कानाडे, शरण्या चिंचाळकर, तृषा ठाकूर, श्लोक बेळकोणे या सर्वांना नमस्कार लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. नांदेडची कन्या एमपीएससीत प्रथम. नांदेडमध्ये मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन व कृषी प्रदर्शनाचे आयोजन. देगलूर येथे ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल. प्रशासनाची झोप काही उडेना. विष्णुपुरी जलाशयातून बेसुमार पाणी उपसा सुरूच. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.